लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे आणि प्रामुख्याने जर लक्षात घेतलं जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांना 1 एकर 2 एकर शेती आहे त्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलेला आपला पाहायला मिळतो आहे. रेणापूर तालुक्यातल्या गरसुळी गावाच्या भागामध्ये आपण आहोत. इथले एकनाथ पवार हे शेतकरी आहेत ज्यांना 1च एकर शेती आहे आणि त्या शेतीमध्ये अनेक उपक्रम जे आहेत ते त्यांनी लावले आहेत. आंबा पिकाचं जर लक्षात घेतलं आपण तर मोठं नुकसान झालेलं आपला पाहायला मिळतं आहे. त्यांनी भाजीपाल्याची शेती केलेली होती आणि पूर्ण अवकाळीचा फटका जो आहे तो या शेतीला बसलेला आहे. भेंडी लावलेली होती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. त्याचबरोबर वांगे असतील किंवा कांदा असेल किंवा ड्रॅगन फ्रूट असतील असे वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते त्यांनी या शेतीमध्ये केलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर आंब्याची बाग जी आहे ती पूर्णपणे त्यांची उद्ध्वस्त झालेली आहे. पूर्णपणे आंबा जो आहे तो जमीनदोस्त झालेला आपला पाहायला मिळतो. आंबा पूर्णपणे गळालेला आहे. त्यामुळे 4 पैसे जी काय अपेक्षा आहे ती लोक पावलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार. मला सांगा अवकाळीचा मोठा फटका बसला आहे तुम्हाला? बस हे आंब्याचं पडलं ते ड्रॅगन असं गार जिथं लागेल तिथं फाटले ड्रॅगन सगळं पान. नाही जर कव्हर झालं तर 2-1 लाखाचं नुकसान तर सहजच होणार. आता सहजच नाही कव्हर. काय काय केलं तुम्ही? एका एकरामध्ये बऱ्याच काही गोष्टी केल्या. हे आंब्याचे झाड आहेत, नारळ आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, मिरच्या, वांगे, भेंडी, गवारी आहे. एवढं होतं ते सगळं म्हणजे आता सगळं नासूनच गेलं म्हणायचं. ते ड्रॅगनचं कव्हर झालं तर ठीक आहे, नाहीतर मग ते आता पूर्ण सीझन वायाच जाणार आता बुरशीमध्ये. म्हणजे भाजीपाल्याची शेती तरी नष्ट झालेलीच आहे, म्हणजे नुकसान झालेलं आहे त्याचं. आणि त्यामुळं आता ड्रॅगनकडून 4 पैशांची अपेक्षा होती पण ड्रॅगनला देखील गारांचा मारा जो आहे तो बसला आहे. त्यामुळे नासाडी होताना ड्रॅगनचे पाहायला मिळते. फळधारणा थोड्याच दिवसामध्ये होणार होती मात्र अटॅक जो आहे तो वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा झाल्यामुळं ड्रॅगन फ्रूटचं सुद्धा नुकसान होताना पाहायला मिळत आहे. मला सांगा हा प्लॉट कधी लावलेला आहे, किती नुकसान? 2022चा आहे. 22ला लावलेला 2022 जून. काय आता म्हणजे नुकसान काय झालं गारपिटीमुळे? आता हे जे आहे का याच्यावर मार बसला याच्यावर. आता हे याच्यावर हे पान चिरले. आता हे जर कव्हर झालं तर ठीक, नाहीतर मग पूर्ण नुकसानच आहे. पूर्ण बागाच्याच मला तर वाटतं पुढच्या वर्षी काढावं लागेल. यावर्षी जर फळधारणा जर झाली नाही ह्या नुकसानीमुळे, ह्या फाटल्यामुळे, तर मग बागेच काढून टाकावं लागेल. हे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्यांची ही अवस्था आहे. 1 एकर शेती आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी केलेल्या आहेत उभं राहण्यासाठी आणि संसाराचा गाडा चालवण्यासाठी. म्हणून ही सगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. भाजीपाला लावलेला आहे, त्याचबरोबर आंब्याची बाग केलेली आहे, ड्रॅगन फ्रूट केलेलं आहे. मात्र अवकाळीचा मोठा फटका जो आहे तो जबरदस्त त्यांच्यावर बसलेला आहे. पोल्ट्री फार्म देखील केलेला आहे गावरान कोंबड्यांचं. मात्र अवकाळी पावसाच्या फटक्यानं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.